खरं म्हणजे अनेक वेळा लोक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात। मग त्या ठिकाणी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने आंदोलन केल्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला। आता मला हे एवढ्याकरता सांगायचं आहे की दिवसभर टीव्हीवर चालतो। आता याची फॅक्ट काय आहे? फॅक्ट अशी आहे, बलात्काराचा गुन्हा दाखल झाला 8 जुलै 2023 ला 3:41 8 जुलै 2023 आणि या व्यक्तीवर आंदोलक म्हणून गुन्हा दाखल झाला 2025 साली, म्हणजे 2 वर्षांनी। आणि या ठिकाणी चाललाय की आंदोलन केलं म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला। तर मला असं वाटतं की आता ठीक आहे, याच्या फार मी खोलात जात नाही, पण या सगळ्या गोष्टी जरा लक्षात घेण्याची गरज आहे। एक बीड मधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं। याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे। आतापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून 196 इसमांकडे विचारपूस केली आहे। मय्यत याचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत 83 साक्षीदारांकडे तपास केलेला आहे। जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत 286 लोकांकडे तपासणी केलेली आहे। 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यासोबत जो काही व्हिसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे। खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हल्ला झाला, तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही, पण 1.5 महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली। तिने 2 व्यक्ती आपापसात भांडत होते असं मी बघितलंय असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आता संपूर्ण डम डाटा देखील आपण चेक करतो आहोत। जवळपास 150 नंबरचा डम डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं काम चाललेलं आहे। त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो, कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल, त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो, पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।